शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर आज भाजपत पक्षप्रवेश करणार आहेत। आतिश दांडेगावकरांच्या भाजप प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यातल्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत। तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते आणि माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। वारजूरकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। जय श्रीराम राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज निवड होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होणार। आज संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आक्रमक। आज बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार। काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल न केल्यानं पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची। महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी आज बैठक। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, सुप्रिया सुळे आग्रही, तर काँग्रेस आणि ठाकरे सेनेचाही दावा। राजूर ते अहिल्यानगर लाँग मार्चचा दुसरा टप्पा पूर्ण। विविध मागण्यांसाठी अजित नवलेंच्या नेतृत्वात लाँग मार्च। आज सरकार आंदोलक शिष्टमंडळ यांच्यात महत्त्वाची बैठक। कालच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याची प्राथमिक माहिती। मुंबई महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय। विकास कामांसाठी ठेवींचा वापर होणार। किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू। इंस्टाग्रामवरती पार केला 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा। 10 कोटी फॉलोअर्स असलेले मोदी जगातले पहिले नेते। डोनाल्ड ट्रम्प 4 कोटी 30 लाखांसह दुसऱ्या नंबरवर। तेलंगणात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ। वीज विभागातल्या इंजिनियरला महिन्याला 7 लाख पगार। राज्य निर्मितीवेळी पगारावरचा खर्च 1500 कोटी, सध्या 6000 कोटींवर। नाशिकमध्ये आजपासून 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन। संमेलनावर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांची नाराजी। साहित्य संमेलनात संतांचा सन्मान केला नसल्याचा आरोप। T20 विश्वचषकात आज झिम्बाब्वे विरोधात टीम इंडियाचा करो या मरोचा सामना। चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। भारतीय फलंदाजांच्या फॉर्मची चिंता। पुष्पाची श्रीवल्ली आज विवाह बंधनात अडकणार। रश्मिका मंदाना विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधणार। उदयपूरमध्ये सोहळ्याचा राजेशाही थाट। पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।